नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डी के नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की पेसा जिल्हा परिषदेचे निकाल हे कधी लागणार आहे. तर त्याच विषयी आज आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये कोणत्या जिल्हा परिषदेचा निकाल हा डिक्लेअर झाला आहे, त्यानंतर कोणत्या पदाचा रिझल्ट हा लागला आहे, ही सर्व माहिती आज आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डी के नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जिल्हा परिषदेचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद आणि या ठिकाणी पदाचं नाव आहे हेल्थ वर्कर मेल 40% आणि ही एक्झाम कधी झाली होती तर 23 जुलै 2024 ला. म्हणजेच मित्रांनो, पेसा जो जिल्हा आहे त्या पेसा जिल्ह्याची रिझल्ट आहे डिक्लेअर होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. आणि हा रिझल्ट आहे रायगड जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक 40% या पदाचा. आता यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे, या ठिकाणी सिरियल नंबर, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, या ठिकाणी तुमची कॅटेगरी, या ठिकाणी तुमची बर्थ डेट आणि या ठिकाणी तुमचं नाव आणि या ठिकाणी तुम्हाला 200 पैकी किती मार्क पडले आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आले. आता रायगड जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदासाठी सर्वात जास्त मार्क हे तुकाराम पाडमोर या विद्यार्थ्याला 200 पैकी 186 मार्क पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, रायगड जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक 40% या पदासाठी सर्वात जास्त मार्क हे 186 मार्क आहेत. त्यानंतर 2 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे निखिल वेखांडे. आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला 200 पैकी 166 मार्क पडलेत. म्हणजेच मित्रांनो, 2 नंबरला 166 मार्काचा विद्यार्थी आहे. आणि 3 नंबरला जर बघितलं तर पृथ्वीराज भोसले. आता या विद्यार्थ्याला 200 पैकी 162 मार्क पडलेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्क पडलेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तर मी दुसरा कोणत्याही जिल्हा परिषदेविषयी जर व्हिडिओ बनवा तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या जिल्हा परिषदेला आणि त्या पदावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव नसेल तर त्या विद्यार्थ्यांना 200 पैकी 90 पेक्षा कमी मार्क पडले असतील, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव नसेल. कारण की 200 पैकी 90 कमीत कमी 90 मार्क पडणे हे ग्राह्य धरले जाणार आहेत. म्हणजे 90 क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी 90 मार्क हे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आता आपण बघूया की रायगड जिल्हा परिषदेमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि सर्वात कमी किती मार्क आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टोटल जर बघितलं 1542 एवढ्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि सर्वात कमी मार्क हे 90 मार्क आहेत आणि विद्यार्थ्याचं नाव आहे विनायक. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारचे मार्क पडलेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जरी पीडीएफच्या डिटेलमध्ये जर बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल टाकले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक ही मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले डी के नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.